अखेर सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठे उलथापालथ पाहायला मिळालेले आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये सोन्याचे भाव एवढ्या कमी प्रमाणामध्ये घसरलेले नव्हते, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज सोन्याच्या बाजारामध्ये घसरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। म्हणजेच ग्राहकांना आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। या घसरणीमुळे आज सकाळपासून पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, सोलापूर शहरामध्ये, बारामती शहरामध्ये, अहिल्यानगर शहरामध्ये, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, लातूर जिल्हा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे। आज ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे, कारण मागच्या दिवाळीला म्हणजेच ग्राहकांना आता मागच्या काही दिवसांपूर्वी दिवाळी संपली, तर त्या दिवाळीला सोन्याने 1,32,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। 1,32,000 रुपयांचा टप्पा पूर्ण करणार असून आज या ठिकाणी तोंडावरती आपटलेला आहे। तर या सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। ग्राहकांनी आज 1 तोळा, 2 तोळा, 5 तोळा, 10 तोळ्यापर्यंत खरेदी करायला सुरुवात केलेली आहे, कारण ग्राहकांना पुढच्या अजून काही दिवसांमध्ये सोनं 1,32,000 रुपयांच्या पुढे जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बघा ग्राहकांना या ठिकाणी पुढच्या 15 दिवसांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव किती असणार आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव किती असेल, येत्या 1 जानेवारी 2026 पर्यंत 24 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचू शकतो त्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। म्हणजेच या सोन्याच्या बाजारामध्ये अजून पुढे काय घडणार आहे त्याची भविष्यवाणी सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे, ती भविष्यवाणी सुद्धा बघणार आहोत। परंतु ग्राहकांना जर तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा तुमच्याकडे जुनं सोनं असेल आणि या ठिकाणी तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असेल की या ठिकाणी सोनं घसरत आहे, त्यामुळे आपण सोनं मोडावं का, जर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला असेल किंवा तुम्हाला आज, उद्या, परवा, पुढच्या 5 ते 6 दिवसानंतर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे। म्हणजेच ग्राहकांना, ज्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं आहे आणि ज्या ग्राहकांना सोनं मोडायचं आहे त्या सर्व ग्राहकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी तुमचा कसलाही तोटा होणार नाही, उलट तुमच्या पैशांची बचत होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या पैशांची बचत व्हावी, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। ग्राहकांना 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव, 14 कॅरेट सोन्याचा भाव आज किती हजार रुपयांनी घसरलेला आहे, आज सोन्याच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे। त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करणार असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे लाखो रुपयांची बचत होणार आहे। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोनं कशा पद्धतीने मिळवता येईल याची संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती देत आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा ग्राहकांना जर विचार करायचा झाला तर मागच्या काही दिवसांपासून, सरासरी मागच्या 3 महिन्यापासून सोन्यामध्ये विक्रमी वाढ होत असताना आम्ही सुद्धा पाहिलेली आहे। म्हणजे सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु ग्राहकांनो आजपासून कशामुळे सोन्यामध्ये घसरण होत आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। जर तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल तर त्याचं उत्तर लगेच आपण देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा ग्राहकांना 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 कॅरेटचे भाव मागच्या 3 महिन्यांपासून वाढत चाललेले आहेत। त्याचप्रमाणे चांदीचे भाव जर बघायला गेलं तर चांदीच्या भावामध्ये सुद्धा सर्वात मोठी विक्रमी वाढ आम्ही सुद्धा पाहिलेली आहे। म्हणजेच चांदीने सुद्धा 1,50,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। चांदीमध्ये सुद्धा सर्वात मोठी विक्रमी वाढ सुद्धा पाहायला मिळालेली होती, परंतु ग्राहकांना या ठिकाणी चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आणि ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल किंवा स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे, कारण ग्राहकांना सोन्याच्या भावामध्ये घसरण झालेली आहे। चांदीच्या भावामध्ये सुद्धा सर्वात मोठी विक्रमी घसरण या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करण्याचा आणि चांदी खरेदी करण्याचा सर्वात
सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे हा निर्णय काळजीपूर्वक ऐकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं, कमी पैशांमध्ये अधिकची चांदी सुद्धा मिळून जाणार आहे। बघा ग्राहकांना चांदीचे भाव आणि सोन्याचे भाव याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळालेली आहे। तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 वर्षांमध्ये एवढी घसरण कधीच पाहायला मिळालेली नव्हती। त्याच्यापेक्षा जास्त घसरण आज सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये पाहायला मिळालेले आहे। त्यामुळे आज पुणे शहरामधील सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। चंदू काका सराफ यांच्या दुकानांमध्ये या ठिकाणी ग्राहकांच्या रांगा लागायला सुरुवात झालेली आहे। चंदू काका सराफ यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ सुद्धा ठेवण्यात आलेला होता, कारण त्यांना सुद्धा अंदाज होता की या ठिकाणी सोन्याचे भाव घसरतील आणि या ठिकाणी घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच या ठिकाणी सोन्याचा फुगा फुटलेला आहे, ग्राहकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु हे सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत, या सोन्याच्या भावामध्ये अजून किती घसरण होईल, तुम्ही खरेदी कधी करायची आहे, जुनं सोनं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे, हे जे सर्व प्रश्न आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी काही सेकंदांमध्ये देऊन टाकत आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे सुद्धा सोने खरेदी करण्याचे आणि चांदी खरेदी करण्याची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं, अधिकची चांदी मिळून सुद्धा जाणार आहे। आता बघा ग्राहकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत, चांदीचे भाव कशामुळे घसरत आहे। म्हणजे सोन्याच्या भावामध्ये कशामुळे घसरण होत असते, चांदीच्या भावामध्ये कशामुळे घसरण होत असते। आज सोन्या चांदीचे भाव किती आज रुपयांवरती आलेले आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु ग्राहकांना जर तुम्ही एक गोष्ट विचारात लक्षात घेतली तर या ठिकाणी सोन्या चांदीच्या बाबतीत निर्णय घ्यायला कोणती अडचण येणार नाही। बघा ग्राहकांना सोन्याचा भाव कशामुळे वाढत असतो आणि सोन्याचा भाव कशामुळे घसरत असतो, त्याचप्रमाणे चांदीचे भाव कशामुळे वाढत असतात, चांदीचे भाव कशामुळे घसरत असतात, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी कोणाचाही सल्ला घेण्याची गरज भासणार नाही। तुम्हाला स्वतः निर्णय घेण्याची क्षमता येऊन जाईल। सोन्याच्या बाजारामध्ये या ठिकाणी कधी मोठी उलथापालथ होऊ शकते, सोन्याचे भाव कधी घसरू शकतात याचे अंदाज सुद्धा येऊन जातील। त्याचप्रमाणे ग्राहकांना जर तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं कळत नसेल, 22 कॅरेटचं सोनं कळत नसेल, 18 कॅरेटचं सोनं कळत नसेल, 14 कॅरेटचं सोनं कळत नसेल तर यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सुद्धा देणार आहे, जेणेकरून तुमची कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही। तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं मिळून जाईल, 22 कॅरेटचं घ्यायचं असेल तर 22 कॅरेटचं मिळून जाईल, 18 कॅरेटचं घ्यायचं असेल तर 18 कॅरेटचं मिळून जाईल आणि जर तुम्हाला 14 कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला 14 कॅरेटचं सोनं सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, एकदम सोप्या पद्धतीने माहिती देत आहे। सर्व ग्राहकांना ही माहिती समजणार आहे, कारण ग्राहकांना मागच्या काही दिवसांपूर्वी तुम्ही सुद्धा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या पाहिलेल्या असतील, मोबाईलवरती सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील, टीव्ही वरती सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील। असं काय घडलेलं होतं की याच्यावरती बातमी बनवण्यात आलेली होती। तर बघा ग्राहकांना एक कुटुंब होता, त्या कुटुंबामध्ये 2 महिला होत्या, तर त्या 2 महिलांनी आपल्या गावाशेजारचे एक सोन्याचं दुकान होतं, तर त्या दुकानामधून या ठिकाणी त्यांनी 24 कॅरेटचे पैसे दिले आणि त्यांना जे सराफ असतात किंवा काय असतात ते दुकानदार त्यांच्या माध्यमातून ते सोनं 22 कॅरेटचं देण्यात आलेलं होतं। म्हणजेच ग्राहकांना यांनी पैसे 24 कॅरेटचे दिले, परंतु त्या दुकानदाराने यांना सोनं हे 24 कॅरेटचं न देता 22 कॅरेटचं दिलेलं होतं। त्यामुळे या ठिकाणी त्यांना पण समजलं नाही, एकदम दुकानदारांचा याच्यामध्ये फायदा झाला परंतु ग्राहकांचा तोटा झाला, कारण त्यांना 24 कॅरेटचं सोनं आणि 22 कॅरेटचं सोनं याच्यामधील फरक कळला नाही, याच्यामधील अंतर सुद्धा कळलं नव्हतं। कारण तुम्हाला माहिती असेल की 24 कॅरेटच्या सोन्याला आकार देता येत नसतो, कारण 24 कॅरेटच्या सोन्याला आकार द्यायचा म्हणला तर त्याच्यामध्ये धातूंचा वापर करावा लागत असतो आणि जर धातूंचा वापर केला तर ते सोनं ऑटोमॅटिक 22 कॅरेटमध्ये बदलत असतं। बघा 24 कॅरेटचं सोनं कसं असतं, एक तर पिळ्याच्या अंगठ्या असतात, तुम्हाला सुद्धा माहिती आहे 24 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, आपला तोटा होणार नाही, आपले पैसे वायाला सुद्धा जाणार नाही। तर त्याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी तुम्हाला देत आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, 2 मिनिटांमध्ये सविस्तर पद्धतीने या ठिकाणी माहिती सुद्धा देतच आहे। त्यासोबतच ग्राहकांना आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती आज रुपयापर्यंत आलेला आहे, सोन्याच्या भावामध्ये आज किती आज रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये अजून किती आज रुपयांची घसरण होईल, तुम्ही सोनं आज खरेदी करायचं आहे, उद्या खरेदी
करायचं आहे, परवा खरेदी करायचं आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही गोष्टीची काळजी न करता या ठिकाणी हा व्हिडिओ फक्त काळजीपूर्वक पहा। 2च मिनिटांमध्ये तुम्हाला सोनं कोणत्या तारखांना खरेदी करायचं आहे, चांदी किती प्रमाणामध्ये खरेदी करून ठेवा, सोनं तुम्ही एकदाच किती खरेदी करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमचा फायदा होईल त्याचीच माहिती देणार आहे। बघा ग्राहकांना जर विचार करायला गेलं तर बघा या ठिकाणी मागच्या काही दिवसांपूर्वी दिवाळी संपली, तर त्या दिवाळीच्या लक्ष्मी पूजनच्या दिवशी सोन्याचा भाव म्हणजे 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव सरासरी 1,32,000 रुपयांच्या पुढे पोहोचलेला होता। म्हणजेच ग्राहकांना मागच्या 3 महिन्यांमध्ये सोन्याने सरासरी 30 ते 40,000 रुपयांचा आकडा ओलांडलेला होता। म्हणजेच ग्राहकांना जर विचार करायला गेलं तर मागच्या 3 महिन्यांमध्ये सोन्यामध्ये सरासरी 35 ते 40,000 रुपयांची वाढ या ठिकाणी झालेली होती। तर ही वाढ होण्याची भरपूर कारणे आहेत। याच्यामध्ये आपले भारत देशाचे पंतप्रधान असतील, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साहेब असतील, यांच्यामुळे सुद्धा काही या सोन्यांमध्ये भाव वाढत होते। याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचा सुद्धा काही गोष्टींमध्ये समाविष्ट आहे, फेडरल बँक असेल, अशा पद्धतीने या सर्व कारणांमुळे सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। अमेरिकेचा डॉलर सुद्धा मजबूत झाल्याचा आम्ही सुद्धा पाहिलेला आहे। परंतु ग्राहकांना एकंदरीत आपण बघणार आहोत की 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या सोन्याचे भाव आज किती आहेत, पुढच्या 2 दिवसांमध्ये किती असतील आणि 1 जानेवारी 2026 च्या अगोदर कितीपर्यंत सोन्याचा भाव जाऊ शकतो, याच्यावरती काय भविष्यवाणी आलेली आहे त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु आपल्याला लेटेस्ट ताजे सध्याच्या स्थितीचे जे भाव चालू आहेत ते भाव सुद्धा बघायचे आहेत। परंतु या ठिकाणी ग्राहकांनो एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायची आहे जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही। आता बघा ग्राहकांनो, जर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली तर ती गोष्ट म्हणजे काय की मागच्या 10 वर्षांमध्ये आता सध्याच्या स्थितीला 2025 साल सुरू आहे, मागच्या 10 वर्षांचा अंदाज बघितला तर म्हणजे 2015 बघा 2015 ते 2025 हे झाले 10 वर्ष। तर या 10 वर्षांमध्ये सोन्यामध्ये तिप्पट वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण जर तुम्ही 2015 मध्ये सोनं खरेदी करायला गेला असाल तर त्यावेळेस सोन्याचा भाव 35,000 रुपये 36,000 रुपये ते लईत लई 40,000 रुपयापर्यंत होता, त्याच्यापुढे हा भाव नव्हता। कारण 2020 मध्ये सोन्याचा भाव म्हणजे 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव सरासरी 46,000 47,000 कमीत जास्तीत जास्त 50,000 रुपयांच्या पुढे हा भाव नव्हता। म्हणजेच ग्राहकांना 2015 मध्ये सरासरी 35 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान भाव होता। 2020 मध्ये सोन्याचा भाव 46,000 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान होता। त्यानंतर 2024 चा आकडा बघितला तर 2024 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 85,000 रुपयापर्यंत होता। म्हणजे मागच्या काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी हा भाव होता। त्यानंतर 2025 सुरू झालं तर या 2025 मध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे सोन्याने 1,32,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। तर त्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। कारण ग्राहकांना तुमचा सुद्धा भरपूर वेळ जाऊ शकतो आणि मी सुद्धा सांगू शकतो, मला सांगायला काही अडचण नाही। परंतु या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपले जे मेन मुद्दे आहेत त्या मेन मुद्द्याकडे वळूयात। कधीतरी आपण या ठिकाणी त्या विषयावरती सुद्धा चर्चा करणार आहोत। म्हणजे सोन्याचे भाव कशामुळे वाढत होते, सोन्यामध्ये आता कशामुळे घसरण होत आहे, पुढे काय होणार आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत। परंतु आता सध्याचे लेटेस्ट 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव किती हजार रुपयांवरती आलेले आहेत। तुम्हाला आज 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, 18 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 14 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, तर त्याचे संपूर्ण सविस्तर पद्धतीने डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी देत आहे। तर बघा ग्राहकांना, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,26,000 रुपयांवरती आलेला आहे। म्हणजे मागच्या 8 दिवसांच्या तुलनेमध्ये सोन्यामध्ये सरासरी 6,000 रुपयांची घसरण झालेली आहे। बघा ग्राहकांना, 6,000 रुपयांनी सोनं उतरलेलं आहे। 22 कॅरेट मध्ये सुद्धा 3,500 रुपयांची घसरण, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये सरासरी 2 ते 2,500 रुपयांची घसरण आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सुद्धा थोडीफार घसरण पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे चांदीमध्ये सुद्धा घसरण झालेली आहे। चांदी 1,50,000 रुपयांच्या पुढे पोहोचलेली होती। आता चांदीमध्ये घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये अजून घसरण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। बघा ग्राहकांना, या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे, म्हणजे या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे। तर ही माहिती न्यूज चॅनल असेल, विविध माध्यमांच्या माध्यमातून घेतलेल्या प्रसाधनाच्या माध्यमातून त्याच्यावरती अभ्यास करून घेण्यात आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे। या व्हिडिओचा उद्दिष्ट असा नाही की तुम्ही सोनं खरेदी करा किंवा मोडा। बघा, तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोनं खरेदी करा। सोनं विक्री करायचं असेल